नमस्कार मित्रांनो, मुलांची उन्हाळ्याची सुट्टी संपत आली होती आणि बऱ्याच दिवसापासून माझ्या मुलाचा एकच हट्ट सुरू होता, कुठेतरी फिरायला जायचं. शेवटी तो दिवस आला आणि आज सकाळी साधारण 6च्या सुमारास आम्ही फलटणमधून पुण्याच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा बाईकवरून लांबचा प्रवास करण्याचा हा योग आला आहे. सकाळची आल्हाददायक हवा, समोर लांबपर्यंत पसरलेला हायवे आणि नव्या प्रवासाची उत्सुकता, या सगळ्यांमुळे प्रवासाची सुरुवात खूपच खास झाली होती. विशेष म्हणजे माझ्या मुलासाठी हा पहिलाच बाईक प्रवास आहे, त्यामुळे त्याच्याही चेहऱ्यावर वेगळाच आनंद आणि उत्साह पाहायला मिळत आहे. चला तर मग आमच्या पुणे प्रवासाची सुरुवात करूयात आणि या प्रवासात आम्हाला काय काय अनुभव येतात ते देखील पाहूयात. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुण्यात पोहोचल्यानंतर आमची पहिली भेट होती कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय. प्रवेशद्वाराजवळील सुंदर कारंजे आणि आजूबाजूचा हिरवागार परिसर पाहताच मन प्रसन्न झालं. शहराच्या गजबजाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवण्याची ही एक उत्तम सुरुवात होती. कारंजाला वळसा घालत आम्ही प्राणी संग्रहालयाच्या आत प्रवेश केला आणि वन्यजीवांच्या अनोख्या दुनियेची सफर सुरू झाली. कात्रज प्राणी संग्रहालयातील आमचा पहिला थांबा होता सर्प उद्यान. साप म्हटलं की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते, पण इथे विविध जातींचे साप जवळून पाहण्याची एक अनोखी संधी मिळाली. रंग, आकार, त्यांची वैशिष्ट्य पाहताना निसर्गाच्या अद्भुत किमयेचे आश्चर्य वाटत होते. यामध्ये आम्हाला विशाल अजगरही पाहायला मिळाला. त्याचा प्रचंड आकार आणि रुबाबदार उपस्थिती पाहून काही क्षण आम्ही अक्षरशः थक्क झालो. सापांच्या आणि अजगराच्या विविध हालचाली कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह आम्हालाही आवरला नाही. या रोमांचक अनुभवाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ आम्ही जपून ठेवले आणि अर्थातच एवढ्या सुंदर ठिकाणी आल्यावर स्वतःचे काही खास फोटो काढल्याशिवाय आम्ही कसे राहणार. त्यामुळे सर्प उद्यानातील या आठवणी कॅमेऱ्यात बंदिस्त करत आमची छोटीशी फोटो सेशनची हौसही पूर्ण करून झाली. अशा प्रकारे सर्प उद्यानातील हा थरारक आणि संस्मरणीय अनुभव आमच्या पुणे प्रवासाची एक सुंदर सुरुवात ठरला. सर्प उद्यानातील थरारक अनुभव घेतल्यानंतर आम्ही पोहोचलो त्या प्राण्याकडे ज्याला पाहण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असते आणि अखेर समोर दिसला हा भव्य वाघ. त्याची रुबाबदार चाल, अंगावरील आकर्षक पट्टे आणि त्याच्या व्यक्तिमत्वातील वेगळी शान पाहून काही क्षण आमची नजर त्याच्यावरून हटत नव्हती. प्रत्यक्ष डोळ्यासमोर वाघ पाहण्याचा हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय ठरला. या खास क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ आम्ही कॅमेऱ्यात कैद केले आणि मनात सुंदर आठवणी साठवत पुढच्या सफरीला निघालो. वाघाचे दर्शन झाल्यानंतर आमची सफर आणखी रंगतदार झाली. पांढरा वाघ, सिंह, काळवीट, चित्ता, हत्ती आणि हरिण अशा अनेक सुंदर वन्य प्राण्यांचे दर्शन आम्हाला या प्राणी संग्रहालयात घडले. प्रत्येक प्राण्याची वेगळी ओळख, वेगळं सौंदर्य आणि वेगळं आकर्षण अनुभवताना वेळ कसा निघून गेला ते समजलंच नाही. या सर्व खास क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ आम्ही कॅमेऱ्यात कैद केले आणि मनात सुंदर आठवणी साठवत कात्रज प्राणी संग्रहालयाला अलविदा केले. कात्रज प्राणी संग्रहालयातील रोमांचक सफरीनंतर आता वेळ झाली होती पोटपूजेची. दुपारचे साधारण 12:30 वाजले होते आणि सकाळपासूनच्या प्रवासामुळे सगळ्यांना चांगलीच भूक लागली होती. त्यामुळे जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये आम्ही जेवणासाठी थांबलो. गरमागरम आणि चविष्ट जेवणावर ताव मारत प्रवासाचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. पोटभर जेवण झाल्यानंतर आम्ही पुढील सफरीसाठी पुन्हा एकदा उत्साहाने मार्गस्थ झालो. पोटभर जेवण झाल्यानंतर आम्ही पुण्यातील प्रसिद्ध सारसबागेकडे रवाना झालो. सारसबागेत पोहोचताच हिरवागार परिसर आणि मुलांसाठी उभारलेला खेळण्यांचा विभाग पाहून रियांसचा आनंद गगनात मावेनासा झाला. घसरगुंडी, झोके, विविध खेळणी पाहताच तो खेळण्यासाठी अक्षरशः धावत गेला.
एकामागून एक खेळाचा आनंद घेताना त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून आमचाही सगळा थकवा दूर झाला. मुलांच्या आनंदातच खरा आनंद असतो याची पुन्हा एकदा जाणीव झाली. प्रवासातील ही छोटीशी विश्रांती आणि रियांशी धमाल मस्ती आमच्या पुणे सफरीतील आणखी एक सुंदर आठवण बनून राहिली. सारसबागेमध्ये फिरत असताना आम्हाला एक अतिशय आगळं वेगळं दृश्य पाहायला मिळालं. उंचच उंच झाडांच्या फांद्यावर शेकडो वटवागळे उलटी लटकलेली दिसत होती. पहिल्यांदा पाहताना क्षणभर आश्चर्य वाटलं, पण जवळून पाहिल्यानंतर हे दृश्य खूपच आकर्षक आणि निसर्गातील एक अनोखी कलाकृती वाटू लागलं. साधारणपणे 80 ते 100 वटवागळे एकाच झाडावर शांतपणे विसावली होती. सारसबाग फिरून झाल्यानंतर आम्ही यशवंतराव चव्हाण उद्यानात प्रवेश केला. तिथे आमचं लक्ष एका खास आकर्षणाकडे गेलं. समोर सुपरमॅनचा एक सुंदर कटआउट उभारलेला होता. या कटआउटची खासियत म्हणजे त्यामध्ये फक्त आपला चेहरा पुढे आणायचा आणि क्षणातच आपण सुपरमॅन असल्याचा भास निर्माण व्हायचा. रियांशलाही हा अनोखा प्रकार खूप आवडला. काही मजेशीर फोटो काढत आम्ही या क्षणाचा मनमुराद आनंद घेतला. उद्यानात फिरत असताना आम्हाला एक आकर्षक कृत्रिम गुहा पाहायला मिळाली. गुहेचे प्रवेशद्वार पाहताच आत काय असेल याची उत्सुकता निर्माण झाली आणि आम्ही तिच्यामध्ये प्रवेश केला. दगडांसारखी रचना आणि गुहेतील वेगळं वातावरण अनुभवत आम्ही एका टोकातून दुसऱ्या टोकाकडे निघालो. यशवंतराव चव्हाण उद्यानातील सर्वात खास आकर्षण म्हणजे जगातील प्रसिद्ध 7 आश्चर्यांच्या प्रतिकृती. ताजमहल, पिसाचा झुकता मनोरा, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, आयफेल टॉवर, ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझा, कोलोसियम आणि स्टोनहेंज अशा जागतिक कीर्तीच्या वास्तूंचं दर्शन आम्हाला इथं एकाच ठिकाणी घडलं. प्रत्येक कलाकृती, प्रत्येक प्रतिकृती अतिशय सुंदर आणि बारकाईने तयार करण्यात आली होती. काही क्षणासाठी असं वाटत होतं की आपण पुण्यात नसून जगभरातील प्रसिद्ध ठिकाणांची सफर करत आहोत. या सर्व प्रतिकृतींसोबत आम्ही भरपूर फोटो काढले आणि या अविस्मरणीय क्षणांना कॅमेऱ्यात कैद केलं. खरंच यशवंतराव चव्हाण उद्यानातील हा अनुभव आमच्या पुणे सफरीतील खास आकर्षणाचा बिंदू ठरला. यशवंतराव चव्हाण उद्यानातील सुंदर आठवणी मनात साठवत आम्ही पुढे पुण्यातील कुमार पॅसिफिक मॉलकडे रवाना झालो. दिवसभराच्या भटकंतीनंतर मॉलमध्ये फिरण्याची मजा काही वेगळीच होती. इथे थोडीफार खरेदी केली, विविध दुकानांमध्ये फेरफटका मारला आणि मॉलमधील गजबजलेलं वातावरण अनुभवत काही निवांत क्षण घालवले. मात्र रियांसाठी सर्वात खास आकर्षण ठरलं ते म्हणजे मॉलमधील स्वयंचलित फिरते जिने. वर खाली स्वतःहून चालणाऱ्या त्या जिन्यावरून प्रवास करताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता. आणि अखेर पुणे सफरीतील सुंदर आठवणी मनात साठवत आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. दिवसभरात अनेक ठिकाणं पाहिली, नवे अनुभव घेतले आणि कुटुंबासोबत काही अविस्मरणीय क्षण जगलो. आता मनात समाधान, चेहऱ्यावर आनंद आणि सोबत भरपूर आठवणी घेऊन आम्ही घराच्या दिशेने मार्गस्थ झालो.